नमस्कार मित्रांनो, माऊली प्लंबिंगमध्ये आपलं स्वागत आहे. तुमच्याही घरात, तुमच्या बाथरूममध्ये, टॉयलेटमध्ये जर अशी सिलन येत असेल तर ते न येण्यासाठी आपण 100% परमनंट इलाज घेऊन आलेलो आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा. असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आम्ही घेऊन येत आहोत. तर आपण पूर्ण व्हिडिओ पहा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला डिटेल माहिती समजेल आपण यावर काय उपाय करायला पाहिजे. कमी खर्चात, विना तोडफोड आणि 100% रिझल्ट. अशा पद्धतीनं आपण हे लिक्विड सर्वकडे लावून घेतलेलं आहे. कमी वेळेत आणि 100% सोल्युशन. खालच्या फ्लॅटमध्ये पाणी लिकेज होत आहे. माऊली प्लंबिंगवर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. आपण फरशीची जेवढे जॉईंट आहे त्याचं व्हाईट सिमेंट निघून गेलं होतं, त्यामुळं लिकेज चालू होतं. हा परमनंट इलाज आहे, 100% सक्सेस आहे. तुम्हीही करू शकता घरच्या. नमस्कार मित्रांनो, माऊली प्लंबिंगमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण इथं टॉयलेट आहे, तुम्ही पाहू शकता टॉयलेट आहे. टॉयलेटच्या एरियातून खालच्या फ्लॅटमध्ये पाणी सिलन होत आहे, लिकेज येत आहे, टिपटिप पाणी पडत आहे. तर ते पाणी आपल्याला कायमचं गळणं बंद करायचं आहे. त्यासाठी आपण या ठिकाणी आलेलं आहे. तुम्ही पाहू शकता इथं जवळून दाखवतो. या फरशीचं व्हाईट सिमेंट निघलेलं आहे. हे बघा, असा गॅप तयार झालेला आहे आणि व्हाईट सिमेंट निघलेलं आहे. ज्यावेळेस आपण पाणी वापरतो इथं पाणी याच्यात चिरून वॉटरप्रूफिंग खराब झाल्यामुळं आपलं पाणी खालच्या फ्लॅटमध्ये जात आहे. तर हे बिना तोडफोड आपल्याला रिपेअर करायचं आहे. हे बघा, असा गॅप प्रत्येक ठिकाणी दिसत आहे. तर आपण म्हणतो लिकेज कुठून झालं, तर लिकेज या ठिकाणावर आहे. तर हा आपण बाथरूमचं आणि टॉयलेटचं काम आपण करणार आहोत. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण हे लिक्विड लावलेलं आहे. याला प्रॉपर आपल्याला 24 तास सुकून द्यायचं आहे. सुकून दिल्यानंतरच आपल्याला वापरायला चालू करायचं आहे. तोपर्यंत आपल्याला वापरायचं नाही. पूर्णपणे 100% सक्सेस, बिना तोडफोड. तुम्ही पाहू शकता हे अशा पद्धतीचं आपण हे लिक्विड वापरलेलं आहे. बिना तोडफोड केल्याने आपलं लिकेज कायमचं बंद होणार आहे. आपल्याला काही तोडफोड करायची नाही आणि कमी खर्चात आणि कमी वेळेत अशा पद्धतीनं आपल्याला हे काम करायचं आहे. तर आपण इथं लिक्विड लावून दाखवतो मी तुम्हाला. अशा पद्धतीनं आपल्याला लिक्विड लावायचं आहे. पूर्ण आपण टॉयलेट कोरडं करून घेतलं आहे आणि हे लिक्विड आपण लावत आहोत. असं ब्रशने लावायचं आहे. पण 24 तास, अट एकच आहे, 24 तास आपल्याला वापरायचं नाही. पूर्ण ड्राय होऊन द्यायचं. बिना तोडफोड सक्सेस हा उपाय आपल्याकडं आहे आणि 100% रिझल्ट आहे. आपण जास्त खर्चात पडायचं नाही. पूर्ण तोडा, वॉटरप्रूफ करा. हे वाचवण्यासाठी हे लिक्विड अतिशय
सुलभ आणि सोपं आहे. हे करायला काहीच हरकत नाही. आणि पारदर्शक आहे, फरशी पण खराब होत नाही. ब्रशने लावायचे फक्त, बाकी काही करायचं नाही. तुमच्या खिडकीमध्ये पाणी येत असेल तरी तुम्ही हे वापरू शकता. वरती क्रॅक काही झालेला असेल त्या क्रॅकमध्ये तुम्ही हे लावू शकता. 100% रिझल्ट. शंभर टक्के खात्री देऊन तुम्हाला सांगतो, विना तोडफोड हे तुम्ही काम नक्कीच करू शकता. आणि घरी बसल्या कोणताही प्लंबर कारागीर बोलवायची गरज नाही. इपॉक्सी काय? इपॉक्सी लिक्विड आपण आता पहिले दरवाजाच्या मागं लावून घेऊ. आणि जॉईंटला लावायचे, काय अख्ख्या फरशीला लावत बसायचं नाही. फक्त जॉईंट फिलअप करायचे आहेत. पाहिजे तर तुम्हाला पाहिजे असेल तर मी माझा कॉन्टॅक्ट नंबर देतो, तुम्ही फोन करू शकता. माझा कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. माऊली प्लंबिंग या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी, तुमच्या कामाचे व्हिडिओ आम्ही घेऊन येत आहोत. पण लाईक, कॉमेंट, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. काय करता तुम्ही? व्हिडिओ पाहता आणि लाईक, सबस्क्राईब करायला विसरता. हा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब नक्की करा. चॅनलला लाईक, सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तुम्हाला कोणाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा. अशा पद्धतीनं आपलं बाथरूम
कंप्लीट झालेलं आहे. आणि ह्या बाथरूममध्ये 24 तास पाणी वापरायचं नाही. एकच अट आहे, बाकी काहीच करायचं नाही. धन्यवाद मित्रांनो. अशा पद्धतीने आपण सर्वीकडं क्रॅक फिलअप करून घेतलेले आहेत. हे 24 तास सुकून द्यायचं. माऊली प्लंबिंग या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.